हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. कशाचा वजन मस्त मजेत ना. आय होप मस्त मजेत आनंदीच असेल. तर इकडे मम्मीनं टेन्शनमध्ये बसले, फुल ऑन टेन्शन. आत्ताच जस्ट ना ती बाहेरून आलेली आहे. तर मी दाखवते, एक मिनिट. क्या हुआ इतने टेंशन में क्यों बैठे हो? हा शब्द विचारायला ना जरा तरी काहीतरी वाटायला पाहिजे. आज आमच्या घरात ना भूकंप आलाय, भूकंप. मी ना जवळपास किती वेळ थांबून होते माझ्या घरात. 1च्या दरम्यान बाहेर गेले होते, 6 वाजता घरी आले. तोपर्यंत जर आमच्या घराचा जर अवतार तुम्ही बघितलात ना, तर आमच्या घरात 2 कार्टून घरी होते. ह्या 2 कार्टूनही घरात तहलका मचाला काय असं एवढा पसारा. आणि आल्यानंतर मला आता टेन्शन आले की ते आता कधी काढायचं. तर दाखवू का तुम्हाला काय काय पसारा केलाय ते? बघ, दाखव पाहिजे जरा. हा एवढा पसारा दिवसभर काय काय केलंय. एकही म्हणजे पाण्याचा ग्लास असू दे, नाहीतर काय बाकीचं असू दे, घेतलेल्या जागेला तिथल्या तिथं सगळं ठेवून दिलंय. काही म्हणजे काय उचललेलं नाहीये. मम्मी घरात नाहीये, एखाद्याने सगळं केलं असतं असं काय काय जरा. कुणी आणलं? मीच आणलं. तू आणलीस ग. त्याच्या पुढे काय खाल्ल्यानंतर बांधून तर ठेवलेस. ठेव क्या मग. अगं पण किती आता वाजले संध्याकाळचे ना 7 वाजले. थप्पड मारूंगी, थप्पड मारूंगी. थप्पड मारते. त्यांना 7 वाजले आता संध्याकाळचे. आले थोडस बघितलं अगोदर मी. आल्यानंतर मला तेच टेन्शन आलं होतं. चेंज वगैरे केलं, हातपाय वगैरे धुवून आले. आणि मग म्हटलं आता तुम्हाला दाखवते. जेव्हा मी घरी नसते ना तेव्हा ना हा सगळा पसारा असा करून ठेवतात सगळा. मच्छरची अगरबत्ती लावते. थांबाय पहिलं. एक मच्छर ना एवढे झाले. त्या मच्छरच्यामुळे काहीतरी व्हायचं. तुम्हाला दाखवू का? मला ना जवळपास 1 महिना झाला. 1 महिन्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल. इथं ना मच्छर चावलाय. मच्छर चावलाय 1 महिन्यापेक्षा जास्त. ते अजून बरं होत नाहीये. काय करायचं त्याला? त्याला 2 महिने झाले. संध्याकाळ झाली की जवळपास 5-6 ना झोपेपर्यंत अगरबत्ती पूर्ण घर पॅक करून असं लावून ठेवते. सगळं मच्छर घालवते. अरे की काय माहित नाही, मच्छर चावली, मुंगी चावली की चिघळतेच. चला आता मॅडमने हे सगळं केलेलं आहे की नाही. पहिला बेसिन एवढी भरणार आहे की नाही आता भांड्यानं. हा असा पसारा झाला की नाही, काय करायचं आणि काय कुठे ठेवायचं काय ना समजतच नाही. तर मी ना अगोदर ही सगळी रिकामी जी भांडी आहेत की नाही ती सगळी पहिला बेसिन भरून घेते आणि त्याच्यानंतर मग भांडी घासूया वगैरे. कारण की जरा समजेल तरी नेमकं मला करायचं काय आहे ते. आज ना थोडंसं मी गौरांगला डाळीची भाजी बनवली होती आणि भक्तीसाठी मी चिकन बनवलं होतं. ते पण एवढ्या फास्टमध्ये बनवून गेले होते ना. तर तुम्ही म्हणाल कुठे गेले होतेस, तर मी थोडंसं माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर गेले होते. व्हिडिओ वगैरे तिथे काही बनवला नाही कारण की हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिचा थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे. तर यायला आम्हाला ना आलो आम्ही हॉस्पिटलमधून वेळेतच, पण तिच्या घरून मला घरी परत माझ्या यायला ना 6 वाजले. तोपर्यंत मग इकडं ना आल्यानंतर बघितल्यानंतर मग म्हटलं बाकी सगळं जाऊ देत. बाकी सगळं काय करण्याच्या ऐवजी ना पहिला कट्टा साफ करून घेते आणि मग मला चहा वगैरे थोडासा दे भक्तीला म्हणून सांगितलं. मग म्हटलं तुम्हाला दाखवूया कसं घर असतं आमचं मी जेव्हा घरी नसते तेव्हा. म्हणून आई ही ना खूप महत्वाची असते. घराला घर पण असतं. बाई घरात असणं खरंच. मला आज ना असं मम्मी जर माझी इथं असती तर सगळं आवरून ठेवली असती. काय करायची गरज लागली नसती ना मला. तर असं काय करणार. बाईचा जन्म हा असाच असतो. कुठेही जा काहीही करा पण घरची कामं करावी लागतातच. त्याला काही पर्याय नसतो. आणि भक्तीला बोलत बोलत मी भांडी वगैरे घासली आणि आता तुम्हाला ना थोडंसं नंतर भेटते. इकडची एक खोली तर कम्प्लीट झालेली आहे आवरून. सांगायला पण काय वाटत नाही. आणि त्या खोलीत गेल्यावरती तिकडचं सुद्धा तुला आवरावं लागणारच आहे. तिकडे पण पसार आहे. तिकडे पण पसार टाकले. होय, माँ बनना इतना इजी नहीं होता. असं नाही. मी बाहेर गेलेले बदला घ्यायलेस तर कसं घ्यायलेस काय. सही बात है.
बघ ती लई मार खाणार तो. वाद पोरगी, तिथून पुढे न जाता मी घराला कुलूपच लावून जाणार आहे. काय एकही म्हणजे एकही काय चालू ठेवणार नाही. काय बोरी जरा तरी असं म्हणजे वाटायला पाहिजे होतं तुला की बाबा मम्मी बाहेरून आली तर ओरडेल आपल्याला. तर आवराला जरा झाडू आण जा आता. मला ना बंगारवाली असं व्हायला पाहिजे. काय ग बाई, खरंच मला असं वाटेल का गेले मी, का 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 असं. झाडू आण जरा. मम्मी कॅच चालेल तुला? नाही आवडणार मला. आवडेल मला म्हणायचं. नाही आवडणार मला. काय ना आवडेल सांग ना जरा. मी असं म्हटलं तर मी करणारच नाही. जा म्हटलं तर काय करशील? पडू दे तिकडं. म्हणजे पप्पा आले की दोन्ही आता ना टन टन वाजवते. मला का मारल्यास? तू कसं मारायला आलीस? खरंच बघती ही चांगली सवय नाही आहे. बाहेर गेल्यानंतर जरा व्यवस्थित आवरून ठेवायचा. खरंच बाई मन जातो मी घर सोडून. बाय बाय. चला सोडून येतो. उठ बॅग घे. चल उठ. बघितलात काय, हा फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ होता की बाबा मी बाहेर गेल्यानंतर आमच्या घरात ना असा सगळा पसारा असतो आणि बऱ्याच जणांना वाटतंय की मी कामच करत नाही. मला मेसेज करताय काय तू जॉब पण करत नाहीस, मग तुला काय कामं असते म्हणून. ही बघा जॉब केलेला बरा, घरातली कामं आवडतात काय. बाय बाय. मी ना अक्षरशः दमले. एवढी सगळी कामं आवरून आता बाकी सगळा पसारा चकचकीत घर वगैरे करून घेतलंय. पण आता महत्वाचं आहे ते म्हणजे संध्याकाळचं जेवण. आणि आता आमचे आहो पण आलेले आहे, त्याच्यामुळे मी बाकीची कामं पण जी म्हणजे झालीच होती ऑलमोस्ट माझी सगळी. कारण की ते आल्यानंतर ना जर पसारा वगैरे दिसला की असं टेव करायला चालू करतात की नाही की दिवसभर काय केलेस, हे केले ते केले, झोपून काढलं, असं ना उगाच ना चालू करतात. त्याच्यामुळे त्यांनी घरात यायच्या अगोदर मला सगळं आवरून घ्यावं लागतं. तर आज हे माहित होतं त्यांना मी बाहेर जाणार आहे ते. तर त्याच्यानंतर मग काय म्हटलं आल्यानंतर सगळा तर तुम्ही बघितलाच आहात काय काय होता पसारा. आणि आता थोडंसं मी पडले कारण की एकसारखं काम एकतर मला होत नाही एकसारखं काम करायला. आणि बेसिनमध्ये भांडी वगैरे अशी वाकून घासली की नाही मला थोडासा प्रॉब्लेम होतो. तर मग म्हटलं आता थोडंसं ना मिस्टरांची आता आंघोळ चालले, म्हणजे ते ऑफिसमधून आले की नाही डायरेक्ट बाथरूममध्ये घुसतात. तर त्यांची आंघोळ चालले आत्ता गेलेत. तर म्हटलं व्हिडिओचा एंड करूया आणि आता जेवणाला लागूया. जेवण पण करणं खूप महत्वाचं आहे सगळ्याच्या बरोबर. आज ना तसं माझं चिकनचं जेवण आमच्या दोघींच्या पुरतं तरी आहे, पण मिस्टरांना आणि गौरांसाठी ना थोडंसं काहीतरी बनवते. काय बनवायचं ते अजून माहित नाही. बघू आता ते काय सांगतात भाजी बनवायला. डाळ भात आणि चपाती किंवा भाकरी हे तरी फिक्स असतंच, पण सगळ्यात महत्वाचा जो असतो विषय तो म्हणजे भाजी काय बनवायची. तर हे असतं. मी सकाळी कडधान्य करते आणि संध्याकाळी हिरव्या भाज्या करते. सकाळचं कसं टिफिन वगैरे असतात ना, तर त्याच्यामुळे ते बरं पडतं मला. तर आता काय करायचं, हिरवी भाजी तर माझ्याकडे आता अवेलेबल अजिबात एकही सिंगल भाजी नाहीये. तर आमच्या शेजारीच इथं भाजीवाले आहेत, जर तसं बोलले की काहीतरी आणूया म्हटले तर आणून देतील. मग करायचं तोपर्यंत बाकीचं आवरून घेते. आणि हा आमचा असा दिवसाचा म्हणू शकत नाही, आज थोड्या वेळापुरता माझा हा जो कारभार झाला ना जवळपास एक अर्धा पाऊण तासामध्ये जे मी झटपटीनं सगळं करून घेतलं. संध्याकाळी ते यायची वेळ झाली होती ना, तर त्याच्यामुळे पटपट आवरून घेतलं. काय झालं तर चलो आता ना, तर काय म्हणतात बघते अगोदर. त्यांना काहीतरी हवे वाटतं. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ एवढासाच. चलो बाय बाय. भूकंप आला होता तो सावरला बी.
आणि थोडंसं स्थिर स्थावर झाल्यानंतर ना पुन्हा व्यवस्थित सगळं झालेलं आहे. तर चलो पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या ना जेवणाचा काहीतरी व्हिडिओ बनवते, काहीतरी एक पदार्थ करूया मस्तपैकी.